मला सांगा ना, अशा माणसाची साक्ष कशी काय ग्राह्य धरली जाईल, ज्यांनी आपल्या लग्नाच्या बायकोला सोडलेले ते देखील दुसऱ्या बाई करता, आपल्या आई बापाला फसवलेलं आहे ते देखील दुसऱ्या बाई करता, हे अशा माणसाची साक्ष कितपत ग्राह्य धरली जाणार आहे मिलोट? गुरुनाथ सुभेदार, तुम्हाला त्रास कोणत्या गोष्टीचा होतो माहितीये? तुमची कंपनी राधिका मॅडमनी विकत घेतली, नुसती विकत नाही घेतली, ती चालवली म्हणजे अगदी सक्सेसफुली चालवली, या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय आणि म्हणूनच तुम्ही त्यांची बाजू नाही घेता. युअर ऑनर, ॲडव्होकेट झुंजारराव पुन्हा एकदा दबाव तंत्राचा वापर करतायत. अरे वा, पराडकर साहेब, तुम्ही इतर साक्षीदारांवरती दबाव आणला तर तो चालतो आणि मी आणला तर तो चालत नाही. वा वा पराडकर साहेब, वा. नाही नाही, तुमच्या या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये. अर्थ नाही कसा? कारण तुमची अशील राधिका ही गुन्हेगारच आहे. नाही नाही, चुकताय तुम्ही. अजून तसं कुठेही सिद्ध झालेलं नाहीये की राधिका. सुरू आहे की हो ना, त्यासाठी सुनावणी समजतोय सुरू आहे. आपण. त्याच्याकरता पण यासाठी तुम्ही त्यांना थेट गुन्हेगार असं ठरवताय. होतच नाही. शांत व्हा. सॉरी मिलॉर्ड, यानंतर ही केस हँडल करणाऱ्या, केस इन्व्हेस्टिगेट करणाऱ्या ऑफिसरला मी इथे बोलावू इच्छितो. यू मे प्रोसीड. हाँ बाबा, येतंय का आता तुम्हाला ऐकायला? हो. अरे पण तू फोन करून मला कळवणार होता ना सगळं. हो बाबा, पण म्हणजे काय इथे काही फारशी बरी परिस्थिती नाहीये. म्हणजे राधिका बरी आहे ना? आम्ही येऊ का तिकडे? नाही नाही, यायची काही गरज नाही आणि एवढी काळजी नका करू. अरे मग तू आता फारसं बरं चाललं नाही असं का बोललास? कारण इकडे सगळ्यांची साक्ष सुरू आहे बाबा आणि आता गुरुची साक्ष सुरू आहे. तो काय साक्ष देणार म्हणा. ते तर आहेच. काही ठामपणे बोलला नाहीये राधाबद्दल. पण बाबा काय करणार, आता केस चालू आहे त्यामुळे शांत राहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. हो, आपण तरी दुसरं काय करणार आता. पण बाबा तुम्ही नका काळजी करू, मी कळवत राहीन तुम्हाला आणि होईल, सगळं ठीक होईल. हो साहेब, मी कोर्टातच आहे, म्हणजे बाहेर आहे. मला वाटतं आज ते राधिका सुभेदारची विकेट जाणार आहे. हो 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 बाबा, मी कळवतो तुम्हाला. हो, मी लगेच फोन करून कळवेन तुम्हाला. हा, ठेवतो. हा, बरं झालं ना साहेब, आपल्यासाठी चांगलंच झालं ना. अहो मला माहिती नव्हतं ती गाडी त्या बाईची आहे म्हणून, पण हे सगळं आपल्या पत्त्यावरच पडलं. म्हणजे केलं आपण आणि अडकणार ती राधिका सुभेदार. ए कोण आहे तू? ए थांब थांब. मिलॉर्ड, आता आपण सगळ्यांनीच इन्स्पेक्टर साटमनची जबानी ऐकली, ज्यावरून एक सिद्ध होतं की पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावताना कुठलीही कसूर ठेवलेली नाही. पोलिसांनी हा सगळा तपास अतिशय योग्य पद्धतीने केला आणि म्हणूनच ती बाटली आणि बिल आपल्याला सापडले. हे सगळे पुरावे लक्षात घेता राधिका सुभेदार याच गुन्हेगार आहेत. दॅट्स इट. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. इतक्या लवकर कोणत्याही निर्णयापर्यंत येणं हा आतताईपणा ठरेल. निर्णय अजून झालेला नाही. मिलॉर्ड, मला असं वाटतं की थांबायची गरजही नाहीये आता. ही केस एकदम क्लिअर आहे. पराडकर साहेब, असं तुम्हाला वाटतंय? आधी पुरावे गोळा करूयात आणि मग सांगूयात. अच्छा, म्हणजे मिलॉर्ड, कोर्टाने यांच्यासाठी थांबून राहायचंय. तशी गरज आहे पराडकर साहेब. गरज नसती तर आम्ही तसं म्हणालोच नसतो ना. म्हणूनच सन्माननीय कोर्टाला माझी नम्र विनंती आहे की कोर्टाने आम्हाला आणखीन थोडी मुदत वाढवून द्यावी. जज साहेब, मला काहीतरी बोलायचंय.
मला वाटलंच ही अजून बोलली का नाही. आनंद सर शांत राहा. कसं शांत राहणार? तिला ना सवय आहे कागावा करायची. साहेब मला सगळं खरं खरं सांगायचंय, कारण या सगळ्या प्रकरणाची मी साक्षीदार आहे. तुम्हाला जे काय बोलायचंय ते तुम्ही इथे येऊन बोला. मी सांगतो हा गुरुनाथ राधिकाच्या विरोधातच साक्ष देणार. एक मिनिट, गोळी खा बीपीची पण शांत राहा बरं. आणि तुमची गुरुनाथकडनं काय अपेक्षा आहे? तो असंच वागणार ना, तसं वागतोय तो. माझा गुरुनाथवरच संशय आहे. आणि संशय तर माझाही आहे. ती शनया ती काही फार सरळ नाहीये. राधिकेनं तिला पाठीशी घालून फार मोठी चूक केली. नाही, आता डोक्यावरनं पाणी गेलं बरं, खूप झालं. जर का आता काही झालं ना तर त्या भैताडीला आणि गुरुनाथला दोघांनाही मी सोडणार नाही बरं. नाही या सोसायटीतून पळवून लावलं तर पहा. मी तुम्हाला मदत करतो, पण आपण त्या दोघांनाही सोडायचं नाही. नानासाहेब तुमचं काय मत आहे? नाही म्हणजे या सगळ्या कटकारस्थानामध्ये गुरुचा हात असेल की शनायाचा? मला इतकंच वाटतं गुरु आणि शनया काही सुधारलेलं नाहीये. तो नेहमीप्रमाणेच वागलाय. पण कसं या सगळ्यातून राधिकेला वाचवायला हवं. पण हे कोणी केलं? ज्यानं कोणी केलं तो सुटणारच नाही. गुरु आणि शनयाला हे सगळं भोगावं लागेल, हे नक्कीच. काय म्हणायचंय तुम्हाला? बोला बोला, घाबरू नका. छे, मी कोणाला घाबरत नाही. साहेब माझं नाव उर्मिला म्हात्रे आहे. या राधिका मसाले कंपनीमध्ये ज्या बायका काम करतात त्या सगळ्या माझ्या वस्तीतल्याच बायका आहेत. मी त्यांच्या एरियातली नगरसेविका आहे. साहेब यांच्यासाठी मी खूप झटत असते हो, आणि म्हणूनच यांच्या बाजूने मी त्या राधिका सुभेदारशी भांडले, आणि म्हणूनच ती केस उभी राहिली. मग हे म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघा, बोला, घाबरू नका. मी नाही घाबरत कोणाला. साहेब एक गोष्ट सांगायची आहे मला. मी हा लढा लढू नये म्हणून राधिका सुभेदारने मला लाच देऊ केली आहे. काही काय बोलताय? खोटं आहे हे. यांनी यांच्या ऑफिसमध्ये मला बोलवून घेतलं होतं. मी मग काय? यांच्या पक्षाला आर्थिक मदत हवी होती म्हणून माझ्याशी हात मिळवणी करत होते. या बरं झालं मी केली नाही. वहिनी शांत व्हा, प्लीज शांत व्हा. का शांत होऊ? प्रत्येक जण आपापल्या मतलबाची साक्ष देत आहे. प्लीज आता बसा, प्लीज. काय हे? सौमित्र कुठे? आनंद भाऊजी. साहेब बघितलं कसा कांगावा करते. स्वतःच्या अंगाशी आलं ना म्हणून ही सगळी नाटकं करते. एक नंबरची नाटकी बाई आहे ही. मग काय करू? तुम्ही काही बोलाल आणि मी का सहन करू? ऑर्डर ऑर्डर, हे कोर्ट आहे, प्लीज. सॉरी साहेब बघितलं बघितलं कशी अंगावर आली ते. मला काय पण बोलू दिलं नाही हिने. साहेब मी तुम्हाला सांगते, या सगळ्यामध्ये याच बाईचा हात आहे. हिच कारस्थान आहे. युअर ऑनर, मला असं वाटतंय की आता यावर फार काही बोलायची आवश्यकता नाहीये. केस एकदम क्लिअर आहे. राधिका सुभेदार यांनी शनायाची जिरवण्यासाठी हा सगळा प्रयोग केला. मात्र हे करत असताना त्यांनी गोरगरीब जनतेचा जीव धोक्यात घातला. मनामध्ये डूक ठेवून विषबाधा करायचा प्रयत्न केला. तेव्हा झालंय असं की ही केस राधिका सुभेदारांच्या विरोधात गेली आहे आणि पुरावे मात्र गोरगरीब जनतेच्या बाजूनी आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे ॲडव्होकेट झुंजारराव? माय लॉर्ड, आमचे वकील मित्र हे विसरतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये राधिका सुभेदार यांची साक्ष अजूनही बाकी आहे.
कोर्टाचं काम आज थांबवण्यात येत आहे. 4 दिवसांनी पुन्हा सुनवाई केली जाईल. तोवर राधिका मसाले कंपनी सील राहील. वहिनी खरंच बरं झालं, आपल्याला काही दिवसांची मुदत मिळाली आहे, आपल्यासाठी बरं आहे, काहीतरी मार्ग निघेल. थांब 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 थांब. वहिनी इथेच कुठेतरी असेल सौमित्र, आपण घरी निघूया. नाही आनंदभाऊजी, तुम्ही जा पुढे. जेनी पण गेलीये घरी, मी थांबते. नाही आपण सोबतच जाऊया. एक्सक्यूज मी राधिका मॅडम, आपल्याला लवकरात लवकर या केसच्या संदर्भातले सगळे पुरावे गोळा करावे लागतील, कारण आपल्या हातात फक्त 4च दिवस राहिले. हो खरंय तुमचं, आपल्या हातात 4 दिवस आहेत. हो, आपण सगळे सोर्सेस कामाला लावूया. आपल्याला काही ना काहीतरी प्रूफ मिळेल. नाही म्हणजे असं होऊच शकत नाही की काहीतरी झालं आणि त्याचं प्रूफ नसेल. नक्कीच, कारण कसं आहे, या सगळ्या केसच्या संदर्भात त्या गुन्हेगारानं काही ना काहीतरी लूप होल्स हे मागे ठेवलेच असणार. हो, पण आपल्याला ते लवकरात लवकर करावं लागेल, कारण फक्त 4 दिवस आहेत आपल्याकडे. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त एक काम करा, या केसच्या संदर्भात तुमच्या दृष्टीनं ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतील ना, त्या फक्त माझ्यापर्यंत पोहोचवत. ठीक आहे? हो, मी माझ्या परीनं पूर्ण सहकार्य करेन. यातनं लवकरात लवकर बाहेर पडलंच पाहिजे. काय राधिका सुभेदार, पडलं ना मागात? पुढे आहे कुठे तुझं यार? तो काय बोलताय? त्यांचा होणारा नवरा आहे तो. होणारा झालाय का अजून? नाही ना? कुठे आहे कुठे तो? अटकपूर्व जामीन घेऊन आला होता ना, आता ये म्हणावं. Why don't you just mind your own business? हे पा, उगाच त्याच्याबद्दल काहीतरी बोलू नका. आणि तुम्ही कशाला बोलताय मध्येच? तुम्ही तुमच्या मार्गाने जा, आम्हाला आमच्या मार्गाने जाऊ द्या. अगं पण तू तुझ्या वाटेनेच चाललीयस, मी कुठे तुझ्या रस्त्यात येते? राधिका, कोर्टात निकाल तुझ्या विरोधात लागणार आहे आणि तुला कोणी पण वाचू शकणार नाही, एवढं ध्यानात ठेव. मग आहे कुठे तुझा सौमित्र? पळून गेला वाटतं. नाही, त्याला कळलं असेल केसचा निकाल तुझ्या विरोधात लागणार आहे ते. नाही, असं काही वाटत नसणार आहे त्याला. नक्कीच तो त्याच्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेला असेल. आणि काय, तो तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाही. नको त्या गोष्टीत नाक खुपसायला. कामासाठीच बाहेर गेला असेल. आणि राहता राहिला प्रश्न माझ्या जिंकण्याचा किंवा हरण्याचा, तर नेपोलियन सारखी महान व्यक्ती सुद्धा काही मिनिटांच्या अंतरानं हरलीच होती. पण माझ्या हातात 4 दिवस. जिंकेन मी नक्कीच. वा, नाही, भाषण चांगलं झालं तुझं. या असल्या सगळ्या गोष्टी आम्ही वापरतो भाषणात, प्रचाराच्या वेळेला. त्याचा या सगळ्यामध्ये काय पण उपयोग नाही. राधिका, निकाल तुझ्या विरोधात लागणार आणि तुला यातनं कोणी पण सोडू शकणार नाही, हेच सत्य आहे.
शना, या सगळ्याच्या मागे जर तू असशील ना तर लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाहीये. गुरु तर इतकं डोक्यात गेला ना, पोलिसने आधी त्याला अटक केली पाहिजे त्याची आणि मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे. नाही तुम्ही जरा शांत व्हा, बघूयात आपण. भाऊजी, सौमित्रचा फोन लागत नाही हो. कुठे गेला असेल हा? एवढं सांगून पण माती खाल्लीस ना तुम्ही? मी काय केलं? का तू नाही का, तुझा तो नवरा काय धड बोलला का कोर्टामध्ये? हो ना यार, गॅरी काहीच बोलला नाही. मी त्याला एवढं समजावलं होतं, एवढा त्याला कॉन्फिडन्स दिला होता, तरी नाही. हे समजावायला कशाला पाहिजे? त्याचं त्याला काही कळत नाही काय? हे बघ, तुला स्पष्ट सांगितलं होतं, राधिकाच्या विरोधात त्याने बोलायला पाहिजे. काय बोलला तो? काहीच बोलला नाही. बरोबर बोलताय तुम्ही. मला पण गॅरीचा राग आलाय. तुझ्या त्या गॅरीला आहे ना, त्याच्या राधिकाचा पुळका आलेला दिसतोय. हे बघा, त्याला काही राधिकाचा पुळका वगैरे आलेला नाहीये. त्याला फक्त मी हे सगळं सांगितलेलं पटत नाहीये. काय? हो, पटत नाही? असं कसं पटत नाही? हे बघ, तो गुरुनाथ तुमच्या दोघींचा पण नवरा आहे. ती राधिका त्याची आधीची बायको आणि तू आत्ताची. पण काय केलं त्याने? कोणाच्याच बाजूने काय धड बोललाच नाही तो. आणि तो झुंजारराव, हा, त्याची कशी खेचत होता बघितलं का कोर्टात? हो यार, त्या झुंजाररावनी इतकी त्याची शाळा घेतली तिकडे, पण तरी त्याला काही फरकच नाही पडला. जाऊ द्या मॅडम, तुम्ही चिडू नका. मी गॅरीला समजवते परत. रे, तुला काय कळतं का नाही? नवऱ्याला पदाला बांधून ठेवायचं असतं. काय? तुम्हा हल्लीच्या मुलींना पदर असतो कुठे नवऱ्याला बांधून ठेवायला? पण मग आता कशाने मी बांधून ठेवायचं त्याला? अगं बाई, बांधून ठेवायचं म्हणजे त्याला मुठीत ठेव, मुठीत. तुझ्या नवऱ्यानी तुझं ऐकलं पाहिजे. तू जसं बोलशील ना तसं त्याने बोललं पाहिजे. अगर राधिकाच्या विरोधात त्याने साक्ष दिली पाहिजे. तुझ्या बाजूने तो बोलला पाहिजे. पण काय केलं त्यांनी? काहीच नाही केलं. शेवटी मला जावं लागलं कटघऱ्यामध्ये बोलायला. बघितलंस ना? हो, बघितलं मॅडम. तुम्ही चिडू नका. मी चांगलं समजावते त्याला, चांगलं ब्रेन वॉश करते. बाई, काय वेळ राहिला का आपल्याकडे? हे बघ, माझ्याकडे ना अजिबात वेळ नाहीये. जे काय करायचं ते लवकर कर, नाही तर माझ्या मेहनतीवर पाणी फेराल तुम्ही दोघं. नाही तसं होणार मॅडम, मी प्रॉमिस देते तुम्हाला. तसं नाही होणार. गॅरीला मी हळूहळू समजावायला लागेल. जे काय करायचं ते लवकर कर. मी पुन्हा पुन्हा सांगते, त्याला जरा दमात घे. हो, आजपासून स्टार्ट करते दमात घ्यायला. हे बघ, आपल्याकडे 4 दिवस आहेत. किती? 4 days. हा, 4 दिवसांनी कोर्टाची तारीख आहे. त्या दिवशी तरी त्याने बोललं पाहिजे राधिकाच्या विरोधात. जरा समजव त्याला. हो मॅडम, मी तुम्ही सांगितलं तसंच करते एक्झॅक्ट. पण तुम्ही प्लीज चिडू नका, ओके? काय पण झालं ना तरी राधिकाला शिक्षा झालीच पाहिजे. होईल शिक्षा. मी प्रॉमिस देते तुम्हाला, राधिकाला जेल होणार, कन्फर्म होणार ना? हो. हा, नाही काय आहे, म्हणजे खूप सारे सिक्रेट माहिती आहेत मला. माझ्याशी पंगा लय महागात पडल.